नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हे फ्लावरचा पराठा बनवणार आहे. फ्रेश फ्लावरचा गड्डा होता. मी एक 2 तास मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं. आता त्याला साईडला काढून घेतलंय. थोडा वेळ ह्याला साईडला काढून ठेवते. पाणी ह्याचं सगळं शोषून घेते जाते पाणी. मग तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. हे बघा, हे असं मी गव्हाचं पीठ घेतलंय. हे असं चाळून घेऊया चाळणीने. हे बघा, चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊ. आणि कणिक ना घट्ट सरच मळायचं, सैलसर नाही मळायचं. थोडं 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 पाणी टाकून असं घट्ट मळून घ्यायचं एकदम. ह्याला जास्त सैलसर पण मळायचं नाही, जास्त घट्ट पण मळायचं नाही. आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ना थोडंसं तेल सोडून घेऊ. हे कसं आपलं पीठ सुकत नाही. आणि ह्याला असंच 10 ते 15 मिनिटं झाकण लावून ठेवूया. कढई गरम झाल्या. हे बघा, तेल टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेते. हे बघा, कांदा टाकून घेते. चांगला कांदा जरा हलकासा परतून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, चिमूटभर हिंग टाकून घेऊया. ह्याच्यात कलर पण बदललाय. आपण हे बघा मिरची टाकून घेऊ ह्याच्यातच. कढीपाला टाकून घेऊया त्याच्यातच. बघा, 1 चमचा धना पावडर टाकून घेते. अर्धा चमचा हळद टाकून घेते. 1 चमचा लाल तिखट टाकून घेते. हे बघा, आमचूर टाकून घेते. कसं आंबूस आंबूस खायला चवीला चांगलं लागते. त्यात कोथिंबीर टाकून घेते. हे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आहे टाकून घेते. हे जर नसेल तर तुमच्याकडे बारीक आलं कट करून टाकून सुद्धा चालते. बघा, गरम मसाला टाकून घेते. 1 चमचा कोबी. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया चांगलं. हे बघा, सगळं मिक्स करून झालंय. ह्याला 5 मिनिटं झाकण लावून ठेवूया. थोडंसं मऊ होतंय. मीठ आताच टाकायचं नाही. अगोदर मीठ टाकलं कसं पाणी सुटतंय. त्याच्यामुळं हे असंच कोरडंच ड्राय भाजून घ्यायचं ह्याला. नंतर शेवटी मीठ टाकायचं, पाणी सुटतंय. हे आता कसं वलसर ह्याच्या वाफीवरच शिजून निघतं. त्याच्या हे बघा, बघू शकता तुम्ही कसं मीठ टाकताना ते आपोआप पाणी सुटलंय. म्हणजे हे असं पाणी सुटलं ना आपण ते वाफून निघतं, शिजते. आणि मीठ टाकलं ना झाकण नाही लावायचं. झाकण उघडून शिजवायचं. मेन म्हणजे मीठ टाकल्यानंतर. आणि 1-2 मिनिट ठेवून घेऊया झाकण. हे बघा, बघू शकता तुम्ही कसं पाणी सुटलंय मीठ न टाकता. मस्त व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकू. आणि मीठ टाकून झाकण नाही लावायचं. मेन म्हणजे झाकण लावलं ना परत पाणी सुटतं ह्याला. मग जास्त शिजलं जातंय, गिचका होतो ह्याचा. गिचका ह्याला चांगलं हलवून घेऊया. मस्त परतून घ्यायचं. हे बघा, आपलं पीठ पण मस्त व्यवस्थित भिजलंय आता. आणि हे बघा, कोरडं पीठ आहे. आणि आपलं सारण पण मस्त झालंय, सुक्क सुक्क चांगलं. आता आपण लाटून घेऊया.
हे बघा असा गोळा दाखवते मी तुम्हाला. एवढा असा गोळा घ्यायचा आणि पराठा ना जाडसरच ठेवायचं, पातळ नाही करायचं. ह्याला असं लाटून घ्यायचं. अगोदर कसं कडक कडक लाटायचं. हे बघा असं ह्या पद्धतीने तोंड मिळून घ्यायचं आणि हे वरती जास्त आलेला पीठ आहे ना असं काढून टाकायचं. असं हलक्या हाताने लाटायचं, जास्त फास्ट नाही लाटायचं. हे बघा बघू शकता तुम्ही कसं मस्त झालाय पराठा. हे बघा हे तर बघू शकता मी तवा ठेवले गरमीला. आता तवा गरम झालाय. हे बघा हे आपलं पराठा टाकून घेऊ. मस्त कसं झालाय चांगला. आपण आता दुसरा पण लाटून घेऊया. हे बघा माझ्याकडे तूप आहे. हे साजूक तूप आहे घरचं. मी तूप लावून घेते. तुमच्याकडे बटर असलं तर तुम्ही बटर पण लावून घेऊ शकता. असं व्यवस्थित लावून घ्यायचं मस्त. बघा कसं फुगून टम झालाय पराठा. पण आता ह्या साईडला पण लावून घेऊया. बघू शकता तुम्ही कसं झालंय मस्त. असं खरपूस भाजून घ्यायचं ह्याला दोन्ही बाजूने. मस्त भाजले पराठा. असे सगळे ह्या पद्धतीने असेच भाजून घ्यायचे. मस्त झाले दोन्ही पण पराठे. हे बघा खरपूस भाजले चांगले व्यवस्थित. हे बघा आता पराठे बनवून तयार आहे. ते खाण्यासाठी मी तुम्हाला एक मोडून दाखवते पराठा. हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा सारण कसं चौकड मस्त भरलंय. एकदम मऊ लुसलुशीत असं झाले ते खमंग.